शिक्षण कमी झाल्यामुळं कॉलेजमधल्या काय मैत्रिणी बी नव्हती, मित्र बी नव्हते, कोणीच नव्हतं. जे काय झालं ते लग्न झाल्यानंतर ते पण 5-5 वर्षाला आमचे गावोगाव बदली होणार, प्रत्येक ठिकाणी नवीन मैत्रिणी तयार होणार. तेवढं काय लक्षातून ठेवतच नव्हतो आम्ही, मोबाईल पण नव्हता. आणि आता एक 10 वर्षामध्ये मैत्रिणी आलेल्या, तेव्हापासून आम्ही मग आमच्या कॉलेजचे काय मैत्रिणी नाहीच, मग गेट टुगेदरचा प्रश्न येतच नाही. त्याच्यामुळे गेट टुगेदर काय सांगा, गेट टुगेदर म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये भेटलेलं, कधी तुम्ही एकमेकावर कॉलेजमध्ये चुकून किंवा न कळतं तुमचं प्रेम जुळलेलं, असं पण असू शकतं. पण घरातल्यांचा नकार असल्यामुळं किंवा घरातल्या लोकांना कसं सांगावं आहे की नाही, असं पण होत असतं. त्याच्यामुळं तुम्ही सांगत नाही आणि तुमचं दुसरीकडे लग्न होतं आणि परत तुमचं ते गेट टुगेदर झाल्यानंतर परत तुम्ही एकत्र भेटता. मग तो परत काय चालू होतं, काय चाललंय तुझ्या संसारात, कसा आहे तुझा नवरा. मग ती काय म्हणणार, जरी नवरा प्रेम करत असला तरी तू त्या मुलाशी कॉलेजमध्ये असताना प्रेम करत होती का नाही. मग आता तुझा नवरा तुझ्याशी चांगलं प्रेम करतो, चांगलं होतं, तरी पण तुला काय वाटणार, पहिल्या प्रेमाची तुला पटकन जागृत होणार, आठवण येणार. तू काय म्हणणार, नाही चाललंय असंच. हां, मग त्याला काय वाटणार, त्यांनी बी काय म्हणणार, हां माझी पण बायको अशीच आहे, चालली अशी व्यवस्थित. बरं झालं सण आपण तेव्हाच आपण दोघांनी लग्न केलं असतं तर काय 1-2 वर्ष आपल्या घरातले लोक आपल्याशी बोलले नसते, असं तुमच्या दोघांचं ठरतं. मग तुम्हाला फोन कॉल्स मिळतात दोघं. मग नंतर तिथं भेटल्यानंतर छानपैकी तुमचं शाळा सुरू होती, वर्गामध्ये तुम्ही येता, मग सर असतात, मग गेम्स खेळता तुम्ही, मस्ती करता तुम्ही, नंतर काही चुकलं की छड्या खाता शाळेमध्ये. हे सर्व एक स्कूलप्रमाणे दिवसभर चालू होते तुमचे ना, जेवण खाणं होते, सगळं होतं. मग तुमचे जे पहिलं तुम्ही प्रेम करत असता मुलीवर किंवा मुलावर प्रेम करता, दोघं मुलगी मुलगा एकमेकावर प्रेम करत असतात. मग तुमचं ते प्रकरण परत जागृत होतं आणि सुरू होतं परत, ते फुलायला लागतात परत, कारण ते दुसऱ्याच्या घरात फुललेलं असते. आता त्याला वाटतं हे आपल्या पण घरात फुलते. तसं नसतं, एकदा लग्न झालेलं असते, आपला संसार असते. गेट टुगेदर जरी असलं तर तिथं ते सोडून द्यायचं असतं. गेट टुगेदर हा प्रकार, हा ठीक आहे, तुमच्या आठवणी आहे ते सगळं तिथं झालं, सोडून द्यायचं. एक दिवस गेट टुगेदर झालं, सोडून द्यायचं. आपलं लग्न झालं, परत त्या मुलाशी कशाला बोलायचं, बरं ब्लॉक करून टाकायचं मुलाला, संपलं. गेट टुगेदर दिवशी बोलला, आठवणी जाग्या झाल्या, संपल्या. तसं नाही करणार आम्ही. मग त्या मुलाशी बोलणं चालू ठेवणार, मग भेटणं चालू ठेवणार. त्याला पण एखादं मूल असतंय, हिला पण एखादं मूल असतंय. मग ते काय म्हणणार, चला आपण परत एकत्र राहू बनणार आहे की नाही. मग तो मुलगा आणि ही मुलगी म्हणजे दोघंजण प्लॅन करणार. मग हिच्या नवऱ्याला एक घडलेलं सांगते, तिनं नवऱ्याला अन्नातून विष घालून मारून टाकती. मग कसं काय झालं, अचानक चक्कर आली आणि नवरा गेला, मेला सगळं म्हणतात. मग डॉक्टरचं सगळं निघते की, चेकअप करतात वगैरे. मग त्यांचं सगळं चेकअप झाल्यानंतर विष निघतं पोटामध्ये, शरीरामध्ये. मग विष कसं घातलं, मग कोणी घातलं, मग पोलिसांना संशय येतं बायकोवर. मग सगळं निघतं पोथीपुराणं. आम्ही कॉलेजमध्ये होतो, आमचं गेट टुगेदर झालं, मग आम्ही परत भेटायला लागलो. मग माझा नवरा, मला अडचण वाटाली, मला त्याच्यासोबत परत राहायचं होतं. तो चांगला माझा प्रियकर आणि माझा नवरा पण बनू शकतो. हे असे प्रकरण घडायला लागले आहेत. मग गेट टुगेदर हा प्रकार कशालाच म्हणते मी, तुमचं जर प्रेम परत जागृत होत असेल तर गेट टुगेदरचा अर्थ काय हो, तुम्ही त्या गेट टुगेदरचा बट्ट्याबोळ करून टाकता सगळा. गेट टुगेदर म्हणजे आपले मित्रमैत्रिणी परत भेटणे, गप्पा मारणे, एन्जॉय करणे एक दिवसासाठी. हां, हे असे प्रकरण घेतल्यावर कशाला गेट टुगेदर होते परत, माती खाल्ली असं होते. मग अरे मुलींनो, तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्ही विसरताय त्यावेळेस. तुम्हाला एक मूल आहे, नवरा तुमचा चांगला कमवतोय, इंजिनियर आहे. त्या मुलाच्या आईवडिलांचा विचार करा तुम्ही. मुलांच्या आईवडिलाला काय वाटलं असं, तुम्ही त्याला विष घातलं, तो मेला, तुमचं प्रेम झालं एका बाजूला राहिलं, ते तर निघतंच, ते नंतर सगळं निघतं.
ते काय लपून राहत नसतं. नंतर तुम्हाला कायमचीच जेल होती, तुम्ही आयुष्यभर जेलमध्ये सडता. मग तुमचं बी नुकसान आणि तुमच्यावर जो प्रेम करणार आहे त्याचं पण नुकसान. म्हणजे एकाबरोबर 3 घर बर्बाद होते, है ना. गेट टुगेदर म्हणजे काय? जुन्या आठवणी जागे करणे हे आहे. तर तुम्ही काय करता? संसाराला आपल्या आग लावून सोडता, है ना. संसार सगळा मोडून टाकता तुम्ही. तर असं काय करू नका तुम्ही. विसरून जाता माझं लग्न झालेलं आहे, त्या नवऱ्याला काहीही बोलायचं, मग नंतर तिचं विचित्र बोलणं सुद्धा बदलायला लागतं तिचं. नवऱ्याला काय विचित्रच नवरा आहे म्हणायचा, काही समजतच नाही तुला, किती विचित्र वागतो, विचित्रच वागतो नेहमी. त्याला संशय येतो ना, बायको फोनवर बोलायला लागल्यावर सासूला संशय येतो. दिवसभर नवरा कामाला गेल्यावर ही दिवसभर बायको त्या मुलाशी बोलत बसणार. सासू म्हणणार कुणाशी बोलती कुणाशी बोलती म्हणणार, सासूला म्हणणार कुणाशी नाही कुणाशी नाही. सासूला संशय येतोच. मग त्या नवऱ्याला संशय आला, त्याच्या आधी त्याला नवऱ्याला संपून टाकलं. हे असे प्रकार घडलेत. किती वाईट घटना घडते. तर तुम्ही किती मूर्ख असताल पोरी. तुमच्या क्षणिक सुखासाठी जो तुम्हाला नवरा पण शारीरिक सुख देत असतो, त्या सुखासाठी तुम्ही, त्या प्रेमाच्या सुखासाठी आपल्या जीवनभरच्या नवऱ्याला तुम्ही मारून टाकता. तुम्हाला आयुष्यभर साथ देतो तो नवरा. जेवढं तुम्हाला आईबापाच्या घरी सुख मिळत नाही म्हणेल ते नवरा तुम्हाला आणून देतो. तुम्ही कितीही चिडलात रागवलं तरी परत तुम्हाला तो गोड बोलतो. तसल्या नवऱ्याला तुम्ही संपवता, तसल्या नवऱ्याला तुम्ही विचित्र म्हणता. विचित्र आहे, येडा आहे, समजत नाही त्याला. म्हणजे त्याच्या आईने त्याला जन्म घालून चुकी केलं, येडा जन्माला घातला तो. अरे तुम्ही काहीही बोलता मुलींनो, ते नवरास का सहन करतोय? तुम्हाला जरा तर अक्कल असेल की. तो नवरा म्हणतो ही बायकोचं गॉन गेलेली केस समजते तो, आणि हिच्याशी वाद घालण्याचा काय अर्थ आहे? कारण ह्या बायकोला किती समजावून जरी सांगितलं तरी हिला काय फरक पडत नाही, त्याच्यामुळे ते इग्नोर करतात. हा भाग असतो. तुम्ही त्या नवऱ्याला काही बोललं तरी त्याला काय फरक का पडत नाही? कारण तो तुम्हाला ना मूर्ख समजतो. ही मूर्ख बायको, हिला काय समजत नाही म्हणतो तो, है ना. घरामध्ये सासू ऐकते तुम्ही बोललेलं स्पष्ट तिने, पण तिने मुलाला तिच्या कधीच सांगितलं नाही की तुझी बायको अशी बोलते म्हणून फोनवर दुसऱ्याबरोबर. कारण मुलाला काय वाटेल म्हणून, त्यांनी काय तर त्या बायकोला सोडून देईल किंवा तिला मारल, तर तिनेच त्याला मारून टाकलं. असे प्रकरण घडायला गेट टुगेदरमध्ये. आश्चर्य वाटायला लागले मला. कशाला असं गेट टुगेदर पाहिजे तुम्हाला? अरे आमचं लग्न झाल्यावर आमच्या संसारामध्ये आम्हाला वेळ मिळत नव्हता, पण त्यावेळेस काय टी व्ही वगैरे काय मोबाईल नव्हता. ठीक आहे. तुम्हाला आता संसार करून तुम्हाला इतके तुमचे अय्याशी वाढलेले आहेत, अय्याशीच म्हणावं लागेल ना, तुमच्या मौज मजा अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत तुमच्या. त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, फालतू वेळ मिळतो, खूप वेळ मिळतो तुम्हाला. घरात भांड्याला मशीन असली, धुण्याला मशीन असली, झाडू पोछाला बाई असती, तुमचे बाथरूम स्वच्छ करायला पण बाई असती. येऊन जाऊन तुम्हाला काय करायचं असते, चपात्या करायची, एक भाजी करायची असती, आणि तुम्हाला कट्टापूस असतात, ते सुद्धा तुम्हाला जड होते. सकाळपासून मी काम करते, मी उठल्यापासून काम करते, असं तुम्ही सहज बोलून जाता. पण तुम्ही किती मूर्ख आहे दाखवून देता. कारण हे काम तुमच्या घरातल्या व्यक्तींनी तर सहजासहजी केलेलं असते, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट केलेलं असते. पण तुम्हाला एक 2-3 माणसाचं चपात्या भाजी करायला तर तुम्ही त्याला सकाळपासून करताय म्हणताय, आणि ही कट्टा पुसणं. लेकरं तर तुमच्या लेकराकडे तुम्हाला बघावं लागतंय, खाऊ घालावं लागतंय, त्यांना आंघोळ घालावं लागतंय, ते सुद्धा तुम्ही नीट करत नाही. लेकरं जेवले काय नाही जेवले काय ते सुद्धा तुमचं लक्ष नसतं. कारण तुम्ही जॉब करता, तुम्ही जॉबला जास्त महत्त्व देता. नवरा कमवते 2-3 लाख, तेवढं बस म्हणत नाही तुम्ही. स्वतःची आय्याशी असती तुमची, तुमचे अनेक प्रकार चालू असतात. हे सासूला घरात कळत असतं, सासऱ्याला कळत असते, जे तुमच्यासोबत 24 तास राहते त्यांना कळत असतं. पण ते सांगू शकत नाही तुमच्या नवऱ्याला, म्हणजे मुलाला, की तुझी बायको काय करती काय नाही, कुणाशी बोलती, पैसा कसा खर्च करती, तिला काय कळत नाही. हे सांगितल्यावर भांडणं होती म्हणून ती सांगत नाही. हे असे प्रकार असतात. ह्याच्यामुळं तर तुमचे संसार लवकर मोडून जाते, टिकत नाही. अगोदरचे 40-40, 50-50, 60-60 वर्ष संसार करून लोक देवाघरी गेलेत. तुमचे बघा ना, लग्न झालं 3 वर्षामध्ये तुम्ही भांडणं करून आई बापाकडे जाता, आणि 2-2, 3-3 वर्ष राहता तुम्ही.
काय अर्थ आहे या तुमच्या जगण्यालाच काय अर्थ नाही. आणि ती आई मूर्ख, तिला काय घरातलं सगळं सांगत बसती. मग तिचा मुलगा काय करतो, मी ड्रेस काय आणलाय, मला कसं दिसते. अगं बाई तू एवढी पण मूर्ख आहे, तुला एवढं सुद्धा समजत नाही. स्वतःचा ड्रेस आणलेला स्वतः घालून बघायचा आरशामध्ये, कसा दिसतो कसं नाही ते सुद्धा मुलीला सांगायचं. मी कुठं चालले ते सांगायचं, घरात काय करते ते सांगायचं. एवढी मूर्ख बाई असती ना, एक एक इतक्या मूर्ख बाई असतात. मला तर वाटतं अन्न बी खात नाही, शेण खातात. ती पोरगी संसारात काम करत असती, संसारात रमलेली असती, तिला सासू सासरचं बघावं लागतंय, नवऱ्याचं बघावं लागतंय. ती कशाला बघतीस तू, तुझं तुझं बघ असं सांगते. स्वतः बघत नाहीत, सासू सासऱ्याचं बघत नाही, जावा भावाचं पटत नाही यांचं. दोबाडून खाणाऱ्या ह्या बायका. आणि पोरीच्या संसारामध्ये एवढं डोकं होते ना, त्याच्यामुळे पोरीचा संसार बघा ना, लय झालं 6 महिन्याच्यात पोरगी भांडणं होते त्या घरामध्ये. 3च महिने कायकाच्या तर घरामध्ये लग्न झालं 8 दिवसातच भांडणं. कळतच नाही भांडण, नंतर समजतंय मग हिच्या आईनीच आग लावली घरात. धन्य रे माऊली तुला, धन्य रे बाबा. असल्या ज्या बायका आहेत ना, खरं ह्यांच्या पोटाला ना पोरीने जन्म घेऊन ये बाबा. ज्या पोरीच्या संसारात आग लावते, तोंड खोपसते, मध्ये मध्ये बोलते, फोन करते. अरे तुमच्याकडे कारण काय तर फोन करा ना, उठकीचोट फोन, उठकीचोट फोन. तोंड उचलायचं आणि फोन करायचं, तोंड उचलायचं, कानाला लावायचं, त्या पोरीला बोलत बस. काय चाललंय, हा काय नाही, कशी आहे, मी मस्त आहे, जेवण झालं का, हा पोरं काय करते, तुझा मुलगा शाळेला गेला का, काय जेवला तुझा मुलगा, झालं. परत उगी थोबाड घेऊन बसायचं त्या मोबाईल समोर. तुला कामधंदा नाही तर बस किती पुस्तक 10-10 वेळा एक वाचत, पोथ्या वाचत, 10-10 वेळा वाच पोथी, 30-30 तुला पुण्य तर लागल त्या पोरीच्या संसार मोडण्यापेक्षा. असल्या मुंडग्या बायका असतात एक एक, दिवसातनं 10 वेळा फोन करतात. मॅनर्स जरा नसते ह्यांना, बिनाकलीच्या असतात त्या, बिनाकलीच्या. एकतर ह्यांनी सासू सासरा नीट सांभाळा नसतं, त्याच पोरी शिकतात. दाखवून देते त्यांनी, बघ मी माझ्या सासूला कसं जाच कर, तू बी तसं जाच कर. आणि सेम तशा पोरी करतात, आईच्या हातावर हात मारतात बरोबर. आमच्या आईनी ना आमच्या आजीला असंच त्रास दिलेला आहे, बरोबर ते पोरी शिकतात. म्हणून आपण जेव्हा आपल्या सासूला जेव्हा माया करतो, प्रेम करतो, तशी आपली मुलं करत असतात बघून बघून. समजलं का? म्हणून तर ना आपल्यासारख्या बायका ज्या 50-60च्या असतात, ज्यांना सुना आलेल्या असतात ना, त्या बायकांनी सगळ्यांनी स्ट्रॉंग राहायला शिका. सगळ्यांची सुनांची चाल वळका, त्यांची गुण वळका. हे बघा, नाही तर असं त्या बाईचं कसं गेला मुलगा, अन्नात कधी विष घातलं, ती पोरग कधी मेलं कळलं बी नाही. काय नाही काय कॉलेजमधल्या प्रेम करणाऱ्या मुलगा भेटला तिला गेट टुगेदरमध्ये. असा जमाना निघालाय. म्हणून आज खूप जण म्हणतात बघा, खूप जण म्हणतात. आणि काय म्हणे, आई मुलीचा संसार मोडते का नाही माहीत नाही, पण सासू त्या मुलाला सांगून, आणि सासू सुद्धा हातभार असतो म्हणे. उलट सासूचं लक्ष का असतं की घरामध्ये सून आलेली आहे, त्यांचा वंश असतो वाढावा, त्यांचं घरदार पुढं जातं, मुलाचा संसार नीटनीटका बसावा म्हणून ते प्रयत्न करत असतात. पण काही जणांचं असं पण म्हणणं आहे, पण ही खोटं आहे. बघा तुम्ही अजून सुद्धा ऑब्झर्व करून, ती किती वेळा आपल्या मुलाला फोन करते, मुलगा तिला किती वेळा फोन करतो, तुम्ही किती वेळा मुलीला फोन करता. स्वतःचे स्वतः झाकून बघा आतमध्ये, मग तुम्हाला कळल. कुठल्या पण तुम्ही एखाद्या सासूच्या तुम्ही मुलाला कधी फोन करता, नाही कारण असतं तर आम्ही फोन करतो, मुलगा पण कारण असतं तर फोन करतो. लई झालं 2 दिवसाला, 3 दिवसाला एकदा, 4 दिवसाला. तुमच्यासारखं उठकुसूट 10 दिवसातून 10 वेळा करत नाही. हागलं काय, मुतलं काय सगळं सांगत बसत नाही. हागलेलं बुतलेलं सगळं सांगते. नाश्ता काय केला, हागलं काय, मुतलं काय, तेच 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 सांगते सारखं. निर्लज्ज सदाशिव बायका ते, निर्लज्ज. ह्यांना जरा सुद्धा लाजा नसेल, लाजा सोडलेल्या बायका आहेत ह्या. म्हणून तर हे गेट टुगेदरमुळं असं जायला येते. सासूसारखं लक्ष ठेवती, काय बोलती काय नाही असं असतं. त्या नवऱ्याला एवढं बोलते पाठीमागं ते नवरा, अरे तुम्हाला जेवढे कपडे लत्ता, तुमचं खाणं पिणं, घरात नोकरांना पगारे वगैरे देताना तुमचे आईबाप करू शकतात का बघा एकदा.
तुम्ही जे अंगावर कपडे घालतात तेवढे कपडे आईबाप घेऊ शकतात का बघा तुम्हाला. तुम्हाला 20-25 वर्ष आईबापाने सांभाळले, तिथून तुम्ही 100 वर्ष जगले तर 75 वर्ष तुम्ही नवऱ्याच्या घरात राहता. ते पण काय 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 किती तर लुबाडून आईच्या घरात भरता नेऊन. हे सुद्धा कुठं कुठं घडतंय असं. कितीतरी लुबाडून नेता. आईबाप तुमच्यामुळे श्रीमंत होते, घरावर घर बांधतात, शेतावर शेत घेतात, जमिनी घेतात, आणि ही मूर्ख तशीच राहतात गरीब हाय तिथंच खोरोड्यामध्ये. एवढा पैसा कमवतात पण शेवटी झिरो. कारण तुमचे हातातलं तुम्ही जास्त करून माहेरी पाठवून देता ना, स्वतःसाठी काय करत नाही, 4 पैसे वाचवत नाही. असं आहे. नाही, गेट टुगेदरचा खूप महागात पडत आहे. मी तर म्हणते गेट टुगेदरला जाऊच नाही स्त्रियांनी. काय करतात ते पोरांना गेट टुगेदर करू द्या, कारण तिथे गेल्यानंतर असे प्रकार घडतात. हां, तुम्हाला जर असे प्रकार घडू नये वाटत असेल तर तेवढं पुरतं तेवढं जावा, गेट टुगेदर करा आणि आपल्या घरी वापस या. आणि तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, बाबा सुखात राहा म्हणायचं तू. असं केलं तर संसार टिकणार आहे, नाही तर संसार टिकणार नाही. बघा तुम्हाला काय वाटते सांगा. हो बघा किती सुंदर वातावरण झालेलं आहे. झाडाला आमच्या किती सुंदर फुलं आलेले आहेत बघा. मोगरा फुलला, बघा किती छान मोगरा फुललाय बघा. हे बघा मोगरा किती सुंदर फुललाय. मोगरा दिसते का मोगरा फुललेला. एका गुलाब आलेला इथं. हे बघा इथं फुलं आलेले आहेत. थंड वातावरण पडलेलं आहे. चला मग बाय सगळ्यांना. 16 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तरी सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. कसं वाटतंय व्हिडिओ हा.